ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावर आलेले आहेत. स्वतः लक्ष्मण हाके सर काय नेमकं नियोजन आहे? तुम्ही आज बारामती दौऱ्यावर आला. हे बघा, बारामतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले. नगराध्यक्ष पदासाठी काळूराम चौधरी नावाचा एक कार्यकर्ता, बसपाचा कार्यकर्ता, हा ओपनच्या जागेवर निवडणूक लढतोय. आणि हा एक चळवळ्या कार्यकर्ता आहे, शोषितांची वंचितांची लढाई लढणारा कार्यकर्ता आहे. त्याच्या हिमतीला दाद द्यावी. ओबीसी बांधवांना, SC STच्या बांधवांना एक मेसेज द्यावा की ओपनच्या जागेवर सुद्धा तुम्ही लढलं पाहिजे, फॉर्म भरला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. फक्त रिझर्वेशनच्या जागेवरच तुमचं इकडे काय काम आहे, असं जे काही एक अलिखित पायंडा इथल्या राज्यकर्त्यांनी पडलाय, त्याला जर छेद द्यायचा असेल तर तुम्ही सगळ्या निवडणुका लढला पाहिजे आणि तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या हिताची बात केली पाहिजे. आणि इथल्या राज्यकर्त्या लोकांच्या विरोधामध्ये जर तुम्ही संघर्ष नाही केला, प्रत्येकानं जर सत्तेच्या वळचणीला गेलं तर काय होईल या लोकशाहीचं, काय होईल इथल्या लोकल बॉडीचं, काय होईल इथल्या सर्व राज्यकर्त्यांचं. हा एक व्यापक आणि एक जबाबदारीनं आज मी इथं बारामतीमध्ये आलोय. खरं तर बारामतीमध्ये अजित पवार यांची एखादी सत्ता अनेक वर्षापासून राहिलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीमध्ये विकास केलेला आहे आणि याच विकासाच्या जोरावरती अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीकरांना बारामती माझ्या ताब्यात निवडून द्यावे असं आवाहन केलं. याच अजितदादा पवारांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक लढली आणि माळेगाव कारखान्यामधल्या एखाद्या माणसाला, एखाद्या निवडून आलेल्या कार्यकर्त्याला अध्यक्ष करण्याऐवजी तेच अध्यक्ष झाले. ब प्रवर्गातनं निवडून आले तरी अध्यक्ष झाले, अध्यक्ष होता येत नव्हतं तरी ते झाले. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आपल्या त्या पदाचा ते गैरवापर नेहमी कशा पद्धतीनं करतात? पदं घेण्यासाठी करतात, निवडणुका लढण्यासाठी, जिंकण्यासाठी करतात, जमिनी ढापण्यासाठी करतात. कवडी मोलानं शेकडो कोटी रुपयांची जमीन आपल्या नावावर करण्यामध्ये त्यांचं पवार फॅमिलीचा हातखंडा आहे. त्यामुळे हे कुटुंब सत्ता संपत्तीसाठी कसं हापापलेलं आहे आणि सर्वसामान्य माणूस जिथल्या तिथं कसा आहे, हे आम्ही महाराष्ट्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून तर बारामतीमध्ये आलोय आज. खरं तर शरद पवार यांच्या पक्षाने किंवा त्यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही ओबीसी व्यतिरिक्त दुसऱ्याला संधी देणार नाही. कसं पाहताय? तेच सांगतोय की इथल्या राज्यकर्त्या लोकांनी रिझर्वेशनच्या जागेवरच रिझर्वेशनवाल्यांनी लढावं, ओपनच्या जागेवर तुमचं काही काम नाही, असं एक अलिखित पायंडा पाडलेला आहे. पण ओपन टू ऑल हे सूत्र जोपर्यंत ओबीसी बांधवांना, तरुणांना, कार्यकर्त्यांना कळणार नाही, तोपर्यंत लोकशाही खऱ्या अर्थानं कळली असा त्याचा अर्थ होत नाही. आणि हे समजावून सांगण्यासाठीच एक क्रांतिकारक निर्णय एका दलित कार्यकर्त्यानं ओपनच्या जागेवर निवडणूक लढायचा, फॉर्म भरायचा जो निर्णय घेतलाय तो एक क्रांतिकारी वाटला, म्हणून मी आज इथं आलोय. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल वक्तव्य केलेलं आहे की झालं गेलं गंगेला मिळालं. एकच राष्ट्र व दोन्ही एकत्र येण्याचे संकेत त्यांनी या ठिकाणी. हे बघा, हे एकत्रच आहेत, हे कधीही वेगवेगळे नव्हते नाहीत. पवार कुटुंब हे व्यावसायिक राजकारण करतं. सत्ता ज्यांची असते त्या सत्तेमध्ये उद्या कोणाची RPIची जरी सत्ता आली तरी तिथं अर्थमंत्रीपद मागायला अजितदादा पवार सगळ्यात पहिल्यांदा पुढे असतील. हे मी लिहून देतो बॉन्ड पेपरवर तुम्हाला. त्यामुळे हे सत्तेमध्ये राहणार आहे. कधी शोषिताची, वंचिताची, शेतकऱ्याची, भटक्याची, गोरगरिबाची लढाई पवार फॅमिलीनं लढली तुम्ही मला सांगता का? एक आंदोलन सांगा यांचं. आणि सत्तेच्या बाहेर कधी राहिले? आणि म्हणे तुम्ही पवारावर बोलता आणि पवारावर बोलल्याशिवाय मोठं होत नाही. पवार सत्तेतच आहेत, मग आम्ही कुणावर बोलायचं? पवारावर नाही बोलायचं कुणावर? त्यामुळं हे पवार आणि त्यांचा बेगडी पुरोगामी वाद हे बारामतीतल्याच लोकांना समजावून सांगावा असा आमचा हेतू आहे. अजित पवार सांगितलं की 300 कोटीचं बजेट बारामतीचं आहे, मात्र 3300 कोटीचा फंड बारामतीसाठी आणलेला. अजितदादा पवारांना एखादा पुरस्कार भारताच्या पंतप्रधानांनी द्यावा. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एका कारखान्याचं अध्यक्षपदही त्यांना व्हावंसं वाटतं आणि बारामतीची नगरपालिका ही त्यांच्याकडे राहावी अशी वाटते. हे यांचं जे अफाट कर्तृत्व आहे याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार द्यावा शासनाने. खरं तर आता आज तुम्ही जन आक्रोश मेळावा आयोजित केलेला, कुणाचा पर्दाफाश करणार आहात? ओबीसीचं आरक्षण संपवणाऱ्याचा, जात चोरांचा, सर्टिफिकेट चोरांचा. काल परवा एका शाळेचा दरवाजा कुलूप तोडून आत जाऊन निर्गम पत्रावरती खाडाखोड करून नोंदी करणाऱ्या अवलादी इथं आहेत. मग ओबीसीना कसा न्याय भेटल? ओबीसीचं आरक्षण कसं गेलंय, संपलंय, याचा पर्दाफाश आम्ही आज करणार आहोत. शेवटचा प्रश्न,
बारामतीकरांना कशा पद्धतीचं आवाहन करणार आहे? बारामतीच्या लोकांनी, बारामतीमधल्या ओबीसीनी, दीनदलितांनी, तुमची संख्या बारामतीमध्ये 70 ते 80% आहे. तुमचा एकदा प्रतिनिधी बारामतीच्या नगरपालिकेमध्ये पाठवा आणि मग तुमचे काही प्रश्न असतील ते सोडवून घ्या. नुसत्या चकचकीत रस्त्यावरून आपल्याला डामाखाली बसून तर काय आपला सगळा उदरनिर्वाह करता येणार नाही. आपल्याला आपल्या घरामध्ये जायचं आहे. बाहेर आल्यानंतर एवढ्या एवढ्या लॅविश इमारती बघून घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला घराचे वासे आणि पत्रे दिसत असतील तर याचाही विचार आम्ही केला पाहिजे. नक्कीच. तर हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. त्यांनी सांगितलेलं आहे की बारामतीकरांनी आता आपला जागा व्हायची प्रतिनिधी नाही. जे आहे तो बारामतीमध्ये पाठवावा, जेणेकरून आपला न्याय हक्क मिळेल अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते बारामतीकरांना केलेलं पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.